चला पंचांनी मॅच सुरू करायचे. अगदी मुख्य आयोजकांच्या वतीने आपल्याला कॉल, आपल्याला सेमीफायनल खेळवायचे. यानंतरची अजून एक मॅच बाकी आहे. आता आपण जर करेक्ट टाइम पाहिलात ना तर 5 वाजून 55 मिनिटं होत आहेत. एका इनिंगसाठी 25 मिनिटं आपल्यासाठी असतील. आपण काही करायचे. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला असेल सौरव तर दुसऱ्या बाजूला असेल विशाल. बॉलिंग मार्क वरती आपण न्यू बॉलर पाहतोय करण. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आधी करणचा विचार केला. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. काही महत्वाच्या चुका संघाकडून झाल्या आणि नक्कीच त्याचा तोटा संघाला भोगावा लागला होता. यावेळेस मात्र संधी उपलब्ध झाले. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय करणला. करण निघालाय. बॉल क्रमांक असेल पहिला. यावेळेस अगदी लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचे मात्र हात जमीन समान धरवतात. अर्थातच पंचांनी वाईड असा घोषित केलेला एक्स्ट्रा रन येते वाईडच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय. चांगला रनअप आहे. अचूक टप्प्यावरती करण बॉलिंग करतो. यावेळेस अगदी चांगला बॉल सोडला होता. अप्रतिम चेंडू सोडला. डॉट बॉल येतोय. करणच्या बॉलिंगचा जर विचार केला ना पाठीमागच्या मॅच मध्ये अर्थातच 2 शतकं त्यानं हाताळली होती ना अप्रतिम हाताळली. त्याच्याच मोबदल्यामध्ये त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज अगदी मान्यवरांच्या हस्ते त्याला देण्यात आलं होतं. यावेळेस मोठी जबाबदारी असेल. महत्वाची मॅच खेळतोय. यावेळेस अगदी पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. बॉलला दिशा दिली. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अगदी सुरुवातीला स्ट्राइक वरती असेल विशाल. पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. स्लॉक स्लिपचा वापर केलाय. बॉलला डिस्पॅच केलंय. या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर धावा येतील 4. अगदी पहिला चेंडू फेस करताना फुलटॉस चेंडू होता. लो फुलटॉस चेंडू होता. स्लॉक स्लिपचा फटका खेळला आणि या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. एकूण स्कोर कार्ड आपण पाहिलं ना तर 6 धावा लागतात धावलकावरती. महत्वाची काटेकी टक्कर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. नेक्स्ट बॉल असेल. कारण पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस एकदा डाऊन द ग्राउंड उभा राहिला. पाठीमागा फिल्डर आहे. अगदी बॉलचा पिछा केला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा येतील 4 धावा. सलगचे 2 चौकार येत आहेत. अगदी मेन स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. अगदी बॉलला अतिरिक्त उसळी दिली. बॅटची एज घेतली आणि पाठीमागच्या रिजन मध्ये बॉल गेला. याही बॉलच्या पाठीमागे एकूण 4 धावा येतील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागतात त्या फलकावरती 10. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलची फेकी येते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी महत्वाची इनिंग खेळली जाते. विशाल कडून अगदी 2 चौकार आल्यानंतर सावध भूमिका घेतली आणि बॉलला फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट केला. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की अगदी स्वतःची विकेट जपण्याचा प्रयत्न विशाल कडून केला जातोय. स्ट्राइक वरती असेल सौरव. करण पुन्हा एकदा निघालाय. अगदी अखेरचा चेंडू असेल या शतकातील. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. लो फुलटॉस. अगदी फलंदाजानं अगदी डोक्याला हात लावला की मोठा फटका नक्कीच खेळला जाऊ शकला असता. अगदी शतकाची समाप्ती होते. एका शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात धाव फलकावरती 11. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बबलू.
अप्रतिम चेंडू हाताळा, काय चेंडू हाताळा. अगदी आपण जर पाहिलं ना बाबूचा विचार केला पाठीमागच्या मॅच मध्ये खूप 3 चेंडू अप्रतिम हाताळले होते. अगदी बॅट्समॅनला कोणतीही संधी उपलब्ध करून दिली. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी महत्वाची मॅच आपण पाहतो. अगदी महत्वाचं आपण पाहतोय मॅच. यावेळेस अगदी पुढे खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड वर उभा राहिला, फिल्डर बॉल खाली येतील आणि ऐन वेळेस आपण पाहतोय दोन्ही फिल्डरच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. अगदी ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती याही बॉलच्या पाठीमाग आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगदी संधी उपलब्ध करून दिली होती बाबूनं आणि यावेळेस मात्र आपण 2 धावा कंप्लीट केल्या जातात या बॉलच्या पाठीमाग. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती कॅच साठी कॉल होता आणि ऐन वेळेस आपण पाहतोय जय सुटतोय. एकूण धावा लागतात 10 फलकावरती 18. अप्रतिम चेंडू हाताळा पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी शेवटचा चेंडू आपण जर पाहिलं ना डॉट येतोय. अगदी शतकाची समाप्ती होते. 2 शतकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतायत 10 फलकावरती 18. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2 शतकांच्या मोबदल्यामध्ये धाव लागते 10 फलकावरती 18. अगदी जर आपण पाहिलं ना तर सरासरी अगदी प्रत्येक ओव्हरला 9 रन्स न स्कोर कार्ड पुढे सरकवला जातोय. अगदी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं शतक पाहण्यासाठी आपण पाहतोय नवी बॉलर बॉलिंग मार्क वरती असेल करण. अगदी स्वतःचं 2रं आणि संघाचं 3रं शतक हाताळतोय. महत्वाची ओव्हर असेल स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर विशाल असेल. विशालचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 14 धावा त्याने बनवल्यात. एकूण स्कोर कार्ड 18 त्यामधील 14 धावा विशालच्या बॅटमधून आलेत. महत्वाचं शतक असेल शतक क्रमांक 3. करण पुन्हा एकदा निघालाय. याही वेळेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग पाठीमागे केली जाते. अगदी पंचांचा इशारा येईल वाईड साठी. एक्स्ट्रा धाव येते या बॉलच्या पाठीमागे. नक्कीच वाईडच्या माध्यमातून ही धाव ऍड केली जाईल. 19 धावा लागते 10 फलकावरती. यावेळेस अगदी आखो टप्प्याचा बॉल होता. या बॉलला डिस्पॅच केले जाते विशालच्या बॅट मधून. महाकाय षटकार आपण पाहतो. गगनचुंबी षटकार. अप्रतिम फटका खेळला. शॉर्ट पिच बॉल होता. अगदी पनिश केलं त्याला लेग साइडला. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 6.
आणि संघाच्या धावा लागतात दाबलकावरती 25. महत्वाचा फटका अगदी दुसऱ्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा बॉल होता त्याला डिस्पॅच केलाय लॉंग लेग साइडला षटकार. अगदी समोरच्या बाजूला प्रॉपर ब्लॉक केलाय. वन बाउन्स फिल्डर बॉल खाली येतील. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी बॉल माझ्यापर्यंत येईपर्यंत मी बॉल पर्यंत पोहोचतो. अगदी महत्वाच्या क्षणी अप्रतिम चेंडू होता प्रॉपर ब्लॉक केला आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव येते. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू अगदी वाईड फेकला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि कमबॅक केलंय. एक धाव येते. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस सुद्धा अगदी आपण पाहतोय ब्लॉक करायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उडवलाय. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या षटकातील दुसरा बिग ब्लास्ट येतोय. मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली. बॉलला अगदी उचलून फेकलं. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. एकूण 6 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एकूण स्कोर कार्ड जर पाहिला तर 32 धावा लागतात धाव फलकावरती. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एनी विकेट लॉस. 32 धावा. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. अगदी सौरवच्या बॅट मधून हा महत्वाचा षटकार आलाय. अगदी चांगला चेंडू हाताळा. अगदी डॉट बॉल येतोय. करणनं कमबॅक केलाय. अगदी करणचा विचार केला तर 2 षटकार खेचल्यानंतर 2 चेंडूवरती एक चेंडूवरती एक धावांनी नंतरचा डॉट येतोय. अगदी आतापर्यंत करणनं जर विचार केला ना दुसरं शतक टाकतोय. 10 चेंडू आतापर्यंत करणं फेकले त्यामध्ये 25 धावा खर्च केलेत. अगदी महागडे शतक आपण मारायला काय हरकत नाहीये. 32 धावा लागतात धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल असेल. याही वेळेस आपण पाहतोय अगदी सेवाग स्टाईल फटका खेळलाय. एक पाय हवेमध्ये दुसरा ताकदीनं बॉलचा फेकी केली. हा इनसाइड आउटचा फटका. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी या षटकाचा विचार केला ना तर 3 षटकार या षटकामध्ये येत आहेत. अप्रतिम फलंदाजी. अगदी आपण पाहतोय महत्वाचे षटकार येत आहेत. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अगदी बॅट चेंज घेतली जाते. स्लीप मध्ये कॅच कंप्लीट केला जातोय. सेलिब्रेशन आपण पाहतोय करणचं. अगदी षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागले धाव फलकावरती 38. गडी बाद होतोय 1. अजून सुद्धा मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. 38 रन्स. येणारे 12 चेंडू अजून शेष आहेत. स्वतःच पहिल्या आणि संघाचा 4थं शतक हाताळण्यासाठी रणजित फौजी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती असेल विशाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय विकास. नो स्ट्राईकला वरती असेल. अगदी बॉलर मध्ये थोडासा बदल केला जातो मित्रांनो. न्यू बॉलर आपण पाहतोय. अगदी याही चेंडूवरती आपण पाहतोय बॉलला डिस्पॅच केलंय. महाकाय आपण षटकार पाहतोय. अप्रतिम फलंदाजी. अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉल अगदी पडल्या बरोबर फिरकी घेतली आणि याही बॉलला डिस्पॅच केलंय सीमा रेषेच्या पलीकडे. मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी युट्यूबच्या माध्यमातून आखूड टप्प्याचा चेंडू होता. गरकन गिरकी घेतली विशालनं आणि बॉलला डिस्पॅच केलंय 6 धावेसाठी.
महत्वाची मॅच आपण पाहतोय. नवतरुण मित्र मंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या जाधववाडीच्या मैदानामध्ये पाहतोय. अगदी क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला संघ आपण पाहतोय शिवसाई जाधववाडी, तर दुसऱ्या बाजूला महत्वाची तळेश्वर प्रसन्न तळेदेव संघ. आणि याही बॉलच्या पाठीमागं पाहतोय चांगले एफर्ट्स पाहिले, मात्र आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागं धावा येतील 4. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 48. अगदी आपण पाहतोय त्या रेजन मध्ये करंट फिल्डिंग करत होता, थोडंसं इंजरी आपण पाहतोय, त्याच्या बदल्यामध्ये न्यू आपण पाहतोय फील्ड ऍड केला जातोय फिल्डिंग याच्यामध्ये. अगदी करंटसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. नेक्स्ट बॉल असेल यावेळेस अगदी शफल झालेत, मिस फिल्डिंग केली जाते. आई बॉल चालला वाराच्या वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी पंचांनी पाहायचंय. अगदी आपण पाहतोय दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी चेक केलं जाईल. अगदी खेळाडूंना विनंती असेल आपण कोणताही वाद नाहीये घालायचा, पंच अगदी चेक केलं जाईल. ओके, आपण थर्ड अंपायरने या ठिकाणी चेक केलाय, तर बॉल अगदी लाईन सर्कलच्या अलीकडे होता, कोणताही हात आणि पाय लागलेला नव्हता, नक्कीच सेफ असेल. आपण डिसिजन सांगायचे, धावा एकूण किती असतील. अगदी वाईड दिलाय पंचांनी, वाईड दिलेला आहे. ओके, प्लस वाईड प्लस 2 धावा, 3 धावा असतील आणि विकेट असेल. रनआउटची विकेट पंच आपण रनआउट दिलेला आहे. अच्छा, ओके, म्हणजे एकूण 3 धावा असतील. ओके, करेक्ट, 3 धावा आपण नक्कीच अपडेट केल्या जातील. वाईड प्लस 2 धावा आणि रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट येते. एकूण स्कोर कार्ड आपण अपडेट करतोय, आपल्यासाठी कळवलं जाईल. वाईड प्लस 2 51 धाव लागते धाव फलकावरती. 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. न्यू बॅटर आपण पाहतोय अवी नो स्ट्राईक वरती असेल. आधी फक्त दिशा दिली बॉलला, त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. स्लिप अगदी बॉलचा पिछा केला जाईल. आल्यानंतर कार्पेट फटका खेळलाय. यावेळेस आपण पाहतोय अगदी पंचांचा कॉल येतोय, 4 धावेसाठी असेल. याही बॉलच्या पाठीमागे एकूण येतील धावा 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागते धाव फलकावरती 55. अगदी आपण पाहतोय मिड विकेट मध्ये खेळलेला शॉट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल अगदी अडवला जातोय लाईन वरती. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा 1 धाव कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहतोय लेग साइडला हिट केलाय, 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. दुसरीही धाव कंप्लीट केली जाते. या बॉलच्या पाठीमागे एकूण धाव येत आहेत 2. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना, एकूण धाव लागत आहेत धाव फलकावरती 58. 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
अगदी चांगला चेंडू हाताळला. यावेळेस मात्र पंचांच्या जमिनीलगत समांतर राहत आहेत. एक्स्ट्रा धाव येते वाईडच्या माध्यमातून, आणखी एक धाव ऍड केली जाईल. 59 धाव लागतात धाव फलकावरती. अगदी आपण जर पाहिलं ना, चौथं शतक प्रगतीपथावरती. अखेरचा चेंडू अजूनही शेष आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त बॉलला दिशा दिली. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू महत्वाचे असतील. 4 षटकानंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 63, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 63 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी आपण जर पाहिलं तर विशालचा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 12 चेंडू मध्ये 36 धावांवरती खेळतोय. अगदी नवतरुण मित्र मंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडीच्या या प्रांगणामध्ये ही स्पर्धा होते. अजून या पर्वातील आपल्याला पहिला अर्धशतक मिळालेलं नाहीये. अर्थातच दिवस पहिला असेल, उद्याचा अंतिम दिवस आहे आणि आपण जर पाहिलं ना तर एक संधी उपलब्ध होते विशालसाठी, कारण 12 चेंडू फेस करताना 36 धावा बनवतोय. येणारे 6 चेंडू शेष असतील. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विशालला, बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक, अर्थात रणजित बॉलिंग मार्क वरती. अगदी क्रुशियल शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय. विशाल असे स्ट्राईकवर 12 चेंडू मध्ये 36 धावा बनवलेत. पहिला अर्धशतक येईल का? बॉल क्रमांक पहिला, अकूट टप्प्याचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न. अगदी पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंचांनी अगदी 1 बाउन्सचा इशारा दिलाय. अगदी डॉट बॉल येतोय. अगदी पुढीलचा चेंडू असेल, नेक्स्ट बॉल असेल. रणजित पाहतोय स्ट्राईक वरती, बॉल क्रमांक दुसरा. याही वेळेस अगदी उचलून बॉल फेकलाय. त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. 1 बाउन्स. फिल्डर अगदी बॉलचा पिछा करतायत. वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. विशाल पोहोचतोय वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती. अजूनही या शतकातील 4 चेंडू शेष आहेत. स्ट्राईक वरती असेल विशाल. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 67 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 2 विकेट लॉस, अर्थात 67 धावा लागतात धाव फलकावरती या शतकातील. म्हणजेच अगदी शेवटच्या शतकातील अखेरचे 4 चेंडू. फुलटा चेंडू होता, डिस्पॅच केले. बिग ब्लास्ट विशालच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. वा भाई वा, काय फलंदाजी करतोय. अप्रतिम फलंदाजी आपण पाहताय. फुलटा चेंडू फेकला होता, शफल झाला आणि बॉल लेग साइडला हिट केला. बॉल वाराच्या वेगाने गेला सीमारेषेच्या पलीकडे. विशाल ब्रँडेड फटका आपण पाहताय मेन स्क्रीन वरती. या 6 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर धाव लागतात धावफलकावरती 73. विशाल 15 चेंडू मध्ये खेळतोय 46 धावांवरती. नेक्स्ट बॉल अगदी समोरच्या बाजूला आला होता, कार्पेट फटका खेळलाय. बॉल अगदी बाउन्स होतोय, वाराच्या वेगाने होतोय. याही बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा. पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. डगआउटला सलामी दिली जाते, मुख्य व्यासपीठाला सलामी दिली जाते, मान्यवरांना सलामी दिली जाते. पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. अर्थातच नवतरुण मित्रमंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडीच्या मैदानामध्ये पहिलं अर्धशतक येते आणि तेही फक्त 15 चेंडू मध्ये 50 धावा. अर्थात हे पहिलं शतक जर आपण पाहिलं ना तर टीम असेल तळेश्वर प्रसन्न तळदेव या संघाचा. विशाल अप्रतिम फलंदाजी. नेक्स्ट चेंडू याही बॉलवरती हल्ला चढवल्या. रिजेमध्ये कोणताही फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक षटकार येतोय. अगदी आपण पाहतोय ऑफ साइडला हिट केलेला चेंडू, इनसाइड आउटचा फटका खेळला. याही बॉलला डिस्पॅच केले. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 6. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 83. विशाल खेळतोय 56 धावावरती. अप्रतिम फलंदाजी. हा एक मिनिट.
चला न्यू बॉल घ्या, अधिकचा वेळ नका घालू. अखेरचा चेंडू शेष असेल, धावा लागतं दाबलकावरती 83. अखेरचा चेंडू फर्स्ट इनिंग मधला शेवटच्या शतकातील अखेरचा चेंडू विशाल आहे स्ट्राईक वरती. याही वेळेस अगदी हिट करण्याचा प्रयत्न, बॉल टाट जातोय. विशालच्या माध्यमातून कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. एकूण धावा लागत आहे दाबलकावरती 83. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना, शिवसाई जाधवडी संघाला बनवायचे 84 धावा, येणारे चेंडू असतील 30. तळेश्वर प्रसन्न तळेदेव संघाला विनंती असेल, अधिकचा वेळ न घेता लगेच फील्ड लावायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अगदी जय जयकार केला जातोय गणपतीचा, आणि आपण पाहतोय अगदी लगेच क्षेत्ररक्षण लावलं जाईल. अगदी प्रथम फलंदाजी करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं शतक टाकण्यासाठी अक्षय सज्ज होतोय. पंचांचा इशारा होतोय, मॅच सुरू होते. बॉल क्रमांक पहिल्या चेंडूवरती डिस्पॅच केलंय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. वा भाई वा, काय पटका केला, अगदी अकूट टप्प्याचा बॉल होता. या बॉलला हिट केलंय.
अगदी आपण हॅलो अक्षय आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता 6 धाव्यासाठी सलग दुसरा चेंडू डॉट आला त्यानंतर 2 धावा चौथा चेंडू डॉट आणि 1 धाव येते महत्वाचं शतक पॉवर प्लेचं अगदी ऑफ साईडला हिट करण्याचा प्रयत्न केला अगदी पंचांचा इशारा तो शतकाची समाप्ती होते एका शतकाचा खेळ समाप्त झालाय धाव लागतंय धाव फलकावरती 9 24 चेंडू शेष असतील धावा बनवायचे 75 पहिलं शतक आपण पाहतोय पॉवर प्लेचं संपलं यानंतरचं सुद्धा पॉवर प्लेचं शतक असेल वैयक्तिक पहिला आणि संघाचं 24 बॉलला 75 स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी सूरज बॉलिंग मार्क वरती येतोय पुन्हा एकदा बबलूने हिट केलंय अगदी त्या रिजन मध्ये फिल्डर आहे वाऱ्याच्या वेगाने बॉल खाली येण्याचा प्रयत्न बॉल अगदी हवेमध्ये उभा राहिलाय 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जातोय नक्कीच या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर एकूण धावा येतील 2 बबलू असेल स्ट्राईक वरती अगदी बबलूच्या बॅट मध्ये आपण पाहिलं ना एक मोठा फटका अगदी सुरुवातीचा चेंडूवरती डिस्पॅच केलं होतं 6 धावेसाठी आक्रमक व्हावं लागेल नेक्स्ट बॉल यावेळेस आपण बघतो बॉलला फक्त दिशा दिली अगदी पाठीमागच्या दिशेला हा बॉल जातोय अलॉंग द कार्पेट्स हाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4 अगदी शफल झाले होते बबलू स्टंप मध्ये बॉल फेकला बॅटची एज लागली आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागते धाव फलकावरती 15 पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय अगदी वारंवार ऑफ साईडला शफल केले जातात लेग साईडला अर्थातच ऑन साईडला हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय 15 धावा लागत आहेत धाव फलकावरती याही वेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल 1 बाउन्स बॉल फरार होते सीमारेषेच्या पलीकडे या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 4 अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय अकूट टप्प्याचा बॉल होता लेग साईडला हिट केला अगदी 1 बाउन्स हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे याही बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 4 स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना 19 धावा लागतात धाव फलकावरती अगदी सूरजच्या शतकाचा जर विचार केला ना तर आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेके केलेत एकूण धावा त्याच्या शतकामध्ये येत आहेत 10 नेक्स्ट बॉल असेल अगदी स्टेप आउट केलाय बॉलला दिशा दिली आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे अगदी आपण पाहिलं ना बबलूच्या बॅट मधून आलेला मोठा फटका असेल बबलू सेट ऑन फायर काय फटकेबाजी करतोय पहिल्या चेंडूवरती षटकार अगदी सलगचे या बाजूला लेग साईडला चौकार खेचला आणि या चेंडूला डिस्पॅच केलाय मिड विकेटला 6 धावेसाठी अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहताय गगनचुंबी षटकार बबलूच्या बॅट मधून येतोय बबलूचा विचार केला तर अगदी 10 चेंडू फेस करताना 25 धावा बनवतोय नेक्स्ट बॉल याही वेळेस लेग साईडला हिट केलाय फिल्डर त्या रिजन मध्ये आहेत एका हाताने बॉल अडवला जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव कंप्लीट केली जाते या बॉलच्या पाठीमागे येत आहे 2 धावा शतकाची समाप्ती होते 2 शतकाचा खेळ समाप्त झालाय धाव लागल्या धाव फलकावरती 27 2 शतकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव लागले धाव फलकावरती 27 येणारं महत्वाचं तिसरं शतक आपण पाहतोय प्रगतीपथावरती
स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं शतक हाताळण्यासाठी विशाल असेल बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं ना तर करण असेल. अगदी करणचा विचार करतोय, एक चेंडू फेस केलाय, धाव मात्र कोणतीही नाहीये. सॉरी माफ करा, किरण असेल स्ट्राईक वरती. विशाल निघालाय, पहिला चेंडू असेल, शतक क्रमांक 3. यावेळेस अगदी गतिवान बॉल फेकला, बॉल फेकल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉल येतोय. बबलू अगदी 11 चेंडू फेस करताना 27 धावा बनवल्यात. बबलू चांगली बॅटिंग करतोय. अगदी नेक्स्ट बॉल असेल, स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरणला. यावेळेस अगदी फुलटाच चेंडू होता, लो फुलटाच होता, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. बबलू अगदी आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच, कारण बबलूचा विचार केला ना, अगदी 11 चेंडू वरती 27 धावा बनवल्यात. नक्कीच सेट आहे, चांगली फलंदाजी करतोय, मोठे फटके त्याच्या बॅट मधून नक्कीच आलेत. अगदी प्रयत्न केला जाईल स्ट्राईक घेण्याचा आणि मोठे फटके नक्कीच आपण बबलूच्या बॅट मधून पाहू शकता. अगदी फील्ड मध्ये बदल केला जातोय. नेक्स्ट बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतोय बबलू पुन्हा एकदा विशाल निघालाय. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल होता, याही बॉलला अगदी फटका खेळायच्या रिझल्टमध्ये फिल्डर आहे चल घेण्याचा प्रयत्न करतील, मात्र हा बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. बबलूच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. अगदी 12 चेंडू मध्ये 31 धावांवरती खेळतोय बबलू. अप्रतिम फलंदाजी. अगदी विशाल पुन्हा एकदा निघालाय, फील्ड मध्ये बदल केला जाईल, आक्रमक झालाय बबलू, फील्ड मध्ये वारंवार बदल करावे लागतात. नेक्स्ट चेंडू यावेळेस आधी सफल झालाय, स्टेप आउट केलाय, वन बाउन्स, फिल्डरच्या हातामध्ये बॉल होता, मिस फिल्डिंग केली जाते, हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार येतोय बबलूच्या बॅट मधून. एक रंगत आणली मॅच मध्ये बबलूला. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना 36 धावा लागतात दहा फलकावरती. तेरा चेंडू मध्ये 35 धावांवरती खेळतोय बबलू. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय, आक्रमक झालाय. अगदी आपण पाहतोय विशाल सुद्धा नाराज आहे, ज्या फील्ड करणं खूप गरजेचं होतं, हातामध्ये चेंडू आला होता. अगदी दबाव आपण पाहतोय फिल्डर वरती सुद्धा आहे. नेक्स्ट बॉल बबलू अनसेट फायर. याही वेळेस सफल झालाय, पुन्हा एकदा लेग साइडला खेळलाय, एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. अगदी खालच्या एंड वरती थ्रो केला जातोय, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॉलर आपण पाहतोय विशाल आक्रमक होतोय, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळवल्या जात आहेत. बबलू 37 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 38 आणि बबलूची धावसंख्या पाहिली तर 37. अप्रतिम फलंदाजी. अगदी विशाल आक्रमक झालाय, 11 धावा आतापर्यंतच्या शतकामध्ये आलेत. अगदी अखेरचा चेंडू असेल. याही वेळेस आपण पाहतोय लेग लेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण पाहतोय पायावरती बॉल लागला, पंचांचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव लागते दहा फलकावरती 38. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे 46. अजून सुद्धा ही मॅच ऑन आहे. चला पाणी घेऊन जायचं लगेच. 12 चेंडू 46 धावा. अजून ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. खेळ असू दे का आयुष्य असू दे, आपल्याला शेवटपर्यंत लढायचं असतं मित्रांनो, कधी हार मानायची नसते. एकूण स्कोर कार्ड आहे 38. येणारे 12 चेंडू सॉरी माफ कर, येणारे 12 चेंडू 6 आहेत, धावा बनवायचे 46. अगदी आपण पाहिलेत ना बबलू 15 चेंडू फेस करताना 37 धावांवरती खेळतोय आणि किरण 3 चेंडू फेस करताना 1 धावेवरती खेळतोय. बबलूचा विचार केला तर सातत्यानं स्ट्राईक घेतोय, आक्रमक फटके घेतोय. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉल खाली राहिला, अगदी स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक वरती बबलू येतोय. 39
धावा लागतंय दहा फलकावरती. अगदी स्वतःच आपण जर पाहिलं ना विकी बॉलिंग मार्क वरती आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं शतक हाताळण्यासाठी तो येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आले. बबलू असेल स्ट्राईक वरती, वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी लेग साइड हिट करण्याचा प्रयत्न, हिटिंग झोन पासून लांब ठेवलाय बॉल. विकी एक स्मार्ट बॉलर आहे. कशा पद्धतीने अशा वेळेस बॉल टाकायचे ना त्याला चांगलं माहिती आहे. बॉल मधली गती काढून घेतोय. ऑफ साइडला बॉलची फेकी केली जाते. हिटिंग झोन पासून बॉल लांब फेकला जातोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी फुलटा चेंडू होता. बॉलला फक्त दिशा दिली. वाऱ्याच्या वेगाने बॉल पाठीमागच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. अगदी फक्त बॉलला दिशा दिली होती. अगदी आपण जर पाहिलं ना बॉल हाताला लागला आणि बॉलची गती कमी झाली. नक्कीच 2 धावा वाचवल्या असतील आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी स्टेप आउट केलाय. खोलवरचा बॉल होता. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जात नाहीये. थ्रो जर आपण पाहिलं तर अगदी वेगवान थ्रो केला होता. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. स्कोर कार्डवर धावा आपण पाहिल्यात तर धावा लागतात 10 फलकावरती. 42. वैयक्तिक स्कोरचा जर विचार केला ना तर 40 धावांवरती खेळतोय बबलू. चांगला चेंडू हाताळला. अगदी डॉट बॉल येतोय. अगदी महत्वाचा शतक होता. या शतकावरती हल्ला चढवणं खूप गरजेचं होतं. आपण जर पाहिलं ना तर अगदी पहिल्या चेंडूवरती एकदा, दुसरा डॉट, तिसऱ्यावरती 2 धावा आणि यावेळी सुद्धा डॉट. अगदी सलगचे 2 चेंडू डॉट खेळलेत. पंचांचा नक्कीच इशारा आपण पाहतोय. अगदी बाद होत आहेत. अगदी शतकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागले 10 फलकावरती. 42. शेवटच्या बॉलला काय झालं? डॉट बॉल आणि स्टंपिंग. 6 चेंडूवरती 42 धावांचं टार्गेट असेल. अगदी आपण जर पाहिलं ना तर अगदी महत्वाची मॅच. बबलू चांगली बॅटिंग करत होता. मात्र स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर खूप स्कोर चेस करायचा होता. चांगली बॅटिंग बबलूच्या बॅट मधून आपण रन्स पाहिल्या. अगदी आक्रमक झाला. येणार 6 चेंडू धाव बनवतात 42. त्याचं नाव काय आहे? स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सौरभ पहिल्या चेंडूवरती अगदी बबलूने फटकावलाय चेंडू. त्या रिजन मध्ये फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाव्यासाठी स्ट्राईक वरती आपण पाहतोय बबलूला. विकी अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली त्याच्या माध्यमातून. 19 चेंडूवरती 42 धावांवरती घेतोय. अच्छा 1 शॉट आहे. एक नक्कीच शॉट दिली जाईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 43 धावा लागतात 10 फलकावरती. यावेळेस आपण पाहतोय अगदी इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स. याही वेळेस स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बबलू पाहतोय स्ट्राईक वरती जाण्याचा. याही बॉलच्या पाठीमागे विकेट येते. अगदी ओमकार आपण पाहतोय अगदी बबलूला स्ट्राईक वरती आणलं जाते. अर्धशतकाचा विचार त्याचा केला जातोय. या बॉलच्या पाठीमागे विकेट येते. धाव मात्र एक कंप्लीट केली जाते. एकच धाव का? 2 धावा. ते बी एकच धाव आहे का? अरे एकत्र नाचणारच नाही तुझ्या. अरे होता मला तर खेळणं 44 धावा झालेत ना. 42. 42 धावांवरती खेळतोय बबलू आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 असेल. नेक्स्ट बॉल. बबलू असेल स्ट्राईक वरती. यावेळेस अगदी लेग साइडला हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. इनसाइड आउटचा फटका. त्या रेजन मध्ये फिल्डर आहे. वाऱ्याच्या वेगाने जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. विजय स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस धावबाद होतोय. अगदी महत्वाची इनिंग खेळली. 20 चेंडूवरती 43 धावा बनवल्यात बबलूनं. चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्कोर कार्डचा विचार केला तर धावांचा डोंगर होता. अगदी त्याच्यासाठी सुद्धा टाळे वाजवले जातात विरोधी संघाकडून. अप्रतिम खेळी. 20 चेंडूवरती 43 धावा.
अगदी शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवलाय समोरच्या बाजूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी आपण जर पाहिलं ना या मॅच नंतर तळेश्वर प्रसन्न तळदेव हा संघ विजेता ठरतोय. अगदी सेमी फायनल साठी पात्र झालाय. यानंतरची महत्वाची मॅच बक्षीस पात्रातली मॅच असेल. एका बाजूला असेल तळेश्वर प्रसन्न तळदेव संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय